आहे म्हणूनच माझं बरं आहे. कोण बोलतं? देव बोलतो. एक दिवस देवालाच विचारलं निर्गुण निरंकार की मेनासारखा हळूवार, सांग देवा सांग तुझं नक्की काय खरं आहे. तेव्हा दगडातला देव मला बोलाला की बाबा मी दगडाचा आहे म्हणून माझं खरं आहे. शेंदूर पासून अंगाला कोपऱ्यात मला बसवलं जातं आणि ध्यानपेटीतल्या रुपयांच्या बदल्यात इच्छापूर्ती करण्यासाठी मला फसवलं जातं. स्वतः पंचपक्वान खाती पण पुण्यात माझे कुरुमुर आहे. बाबा मी दगडाचा आहे म्हणून माझं बरं आहे. थुंकणाऱ्यांना भीती म्हणून जिन्यात मला लावलं आहे. तरी माझी कदर नसून थुंकणाऱ्यांनाच देव पावला आहे. दिशा माझी मीच बदलतो, कधी खाली तर कधी वर आहे. बाबा मी दगडाचा आहे म्हणूनच माझं बरं आहे. मी माणसाचा असतो तर मी नाराज झालो असतो. मी दगडाचा आहे म्हणून मी बरं आहे. शेवटचा एक अंतर तुम्हाला सांगतो. 10 दिवस डोक्यावर घेऊन उगीच मला नाचवला जातो. 10 दिवस डोक्यावर घेऊन उगीच मला नाचवला जातो आणि भरभराटीच्या लोभापोटी एक पाय वाचवला जातो. विसर्जनामुळेच माझी सुटका होते. हे सत्य खरं आहे. बाबा मी दगडाचा आहे, मी मूर्तीचा आहे म्हणून माझं खरं आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे. माणसातला माणूस तुम्ही जिवंत ठेवताय सर आणि माणसं घडवताय. हे सगळं काम खरंच चांगलं आहे, वाखाणण्यासारखं आहे. तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. तासभर बोललो तरी मी तुमच्याविषयी बोलू शकतो कारण कामच तेवढं आहे. यांच्याबरोबर सिंधुदुर्गला गेलो होतो.